माझी सडवली माझा अभिमान. आयुष्याची जडणघडण ज्या पवित्र ठिकाणी सुरू होते, मूळ शिक्षणाचा भक्कम पाया ज्या ठिकाणी उभारला जातो, व्यक्तिगत विकासाची पहिली पायरी ज्या ठिकाणी उभी केली जाते, ती वास्तू म्हणजे शाळा. सुमारे 70 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषद यांच्या सौजन्याने सडवली येथे वाहत असलेली ज्ञानगंगा म्हणजेच रायगड जिल्हा परिषद यांच्या मार्फत 1955 साली स्थापन झालेली उच्च प्राथमिक शाळा. सडवली येथील इयत्ता 7वी पर्यंत सुविधा असलेल्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व देत अनेक शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करत आदर्श विद्यार्थी घडवले. याच सर्व विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला आर्थिक सहाय्य करत रायगड जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून शाळेला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. आणि आजही क्रिकेट क्लबच्या माध्यमातून येथील तरुण शाळेला मदत करत आहेत. सन 1955 ते साधारण 2010 सालापर्यंत 100 ते 150 विद्यार्थी शिक्षण घेत असलेली ही शाळा सडवली गावचा तरुण वर्ग आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतरित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या या शाळेला विद्यार्थी मिळणं कठीण झालं. काही प्रमाणात असलेल्या गावातील स्थानिक तरुणांच्या मुलांचे इयत्ता 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ लागली. शाळेला विद्यार्थी मिळणं कठीण झालं. विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना शाळा म्हणजे गावची संपत्ती, आदर्श गावाचा पाया म्हणजे शाळा, गावाची ओळख म्हणजे शाळा याची जाणीव गावकऱ्यांमध्ये निर्माण करत सडवली संघटन मार्फत आदर्श सडवली निर्माण करण्याच्या प्रित्यर्थ गावची शाळा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आवडते ही मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा या काव्यपंक्तींचा प्रत्यय आणत सडवली संघटनने शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करून विद्यार्थी संख्या वाढविणे हे उद्दिष्ट समोर ठेवून व्हिजन ऑफ कम्प्युटर एज्युकेशन हा आगळा वेगळा आणि रायगड जिल्हा परिषद शाळेतील जिल्ह्यातील सर्वात पहिला उपक्रम सुरू करून कोडिंग या कम्प्युटर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे पालकांचं लक्ष केंद्रित केलं. प्रथम शाळेच्या माजी शिक्षिका पूनम पवार मॅडम आणि मुख्याध्यापक सुनील पवार सर यांनी हा उपक्रम शाळेमध्ये राबवत कम्प्युटरचं बेसिक नॉलेज कोडिंग मार्फत विद्यार्थी स्वतः मोबाईल गेम, स्वतः मोबाईल ॲप, त्यासोबतच स्वतःचं ईमेल अकाउंट ओपन करून ईमेलद्वारे कम्युनिकेशन करणं, बँकेमध्ये आणि इतर क्षेत्रांमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन अशा विविध बेसिक गोष्टींचं नॉलेज घेऊन अमेरिकेतील उच्च शिक्षित आणि तंत्रज्ञ लोकांशी ऑनलाईन संवाद साधत शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व वाढवलं. कोडिंगच्या बेसिक कोर्सनंतर ॲडव्हान्स कोर्ससाठी या उपक्रमाला उच्च शिक्षित आणि कम्प्युटरचं नॉलेज असणारे सडवली संघटनेचे संघटक श्री सुमित गंगाराम सकपाळ आणि श्री गौरव अविनाश कदम हे सॉफ्टवेअर इंजिनियर या उपक्रमाला जोडले गेले आणि ते देत असलेल्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आजही विद्यार्थी कम्प्युटरच्या कोडिंगचं नॉलेज घेत आहेत. या उपक्रमासाठी सुसज्ज अशी कम्प्युटर लॅब, वायफाय कनेक्शन याचा पुरवठा करत सडवली संघटनेने व्हिजन ऑफ कम्प्युटर एज्युकेशन हा उपक्रम सडवली शाळेमध्ये यशस्वी करून दाखवल्यानंतर याचा विस्तार तालुका स्तरावर करण्यासाठी तालुक्यातील शिक्षक संघांची केंद्रशाळा पोलादपूर येथे मीटिंग घेऊन या कोडिंगच्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन या उपक्रमाला तालुक्यातील काही शाळा जोडून घेतल्या आहेत. श्री सुमित सकपाळ आणि श्री गौरव कदम यांच्या माध्यमातून तालुक्यातील शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन कोडिंगच्या बाबतीतले नॉलेज शेअर करून या कोर्ससाठी लागणारे लॅपटॉप,
कम्प्युटर्स आणि इतर गोष्टी यांचा पुरवठा करून आज जवळजवळ तालुक्यातील 60 पेक्षा जास्त विद्यार्थी या उपक्रमाला जोडले गेले आहेत. व्हिजन ऑफ कम्प्युटर हा उपक्रम अखंडित ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला शाळेतील शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी आणि अमेरिकेतील इंजिनियर्स यांची ऑनलाईन मीटिंग होते आणि या मीटिंगमध्ये उपक्रमाबाबत चर्चा करून पुढील प्लॅन ठरवले जातात. या कोडिंगच्या कोर्स मार्फत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला ॲप्रिसिएशन म्हणून त्याला भेटवस्तू देऊन इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. शाळेतील पवार सर आणि मुख्याध्यापक श्री आखाडे सर यांनी ग्रामस्थ श्री तिलेश जाधव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कलचाचणी, ब्रेन डेव्हलपमेंट असे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी 6 ते 7 मोबाईल ॲप शिक्षणाच्या बाबतीतले तयार केले आहेत. असे विविध उपक्रम चालू असताना मात्र शाळेतील विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षागणिक कमी होऊ लागली. शाळेमध्ये या वर्षी फक्त 2च विद्यार्थी असणार होते आणि पुढील 1 ते 2 वर्षांमध्ये शाळा बंद होणार होती असे चित्र डोळ्यासमोर होतं. मात्र शाळा अबाधित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन सडवली संघटनेने शाळेतील शिक्षक पवार सर आणि मुख्याध्यापक आखाडे सर तसेच शाळा कमिटीचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या सहकार्याने चोळई येथील शाळेला भेट देऊन तेथील शाळा कमिटी, शिक्षक आणि शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना शाळेतील विविध उपक्रमांबद्दल माहिती देऊन त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देत त्यांना त्यांच्या मुलांसाठी सडवली शाळेमध्ये ॲडमिशन घेण्याची विनंती केली. संघटन आणि शिक्षकांच्या विनंतीला मान देऊन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यांचा विचार करत येथील पालकांनी एकूण 6 विद्यार्थी सडवली शाळेमध्ये दाखल केले. संघटनमार्फत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी स्कूल व्हॅनची सोय करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होऊ लागला. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलादपूर शहर आणि सडवली ग्रामस्थ यांनी सुद्धा आपल्या मुलांना सडवली शाळेमध्ये दाखल करून घेतले. सडवली आदिवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मोरे मॅडम आणि रुपाली जाधव मॅडम यांनी आदिवासी विद्यार्थी सडवली शाळेला प्राप्त करून दिले. या सर्वांच्या सहकार्याने आज जवळजवळ 23 विद्यार्थी सडवली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची बाब लक्षात घेऊन सडवली संघटनमार्फत शाळेची सुसज्ज अशी संरक्षण भिंत उभारून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सफल प्रयत्न केला आहे. शाळेतील किचन शेडचे स्थलांतर करत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणाची मुबलक जागा उपलब्ध करून दिली आहे. तालुक्याच्या गटशिक्षण आणि गटविकास अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये सडवली संघटनमार्फत करण्यात आलेल्या या बहुमूल्य अशा बदलासाठी समाधान व्यक्त करत यापुढे रायगड जिल्हा परिषद शक्य होईल तेवढी मदत या शाळेसाठी करेल अशी ग्वाही देत शाळेमध्ये अजून 2 शिक्षकांची नेमणूक करत 23 विद्यार्थ्यांसाठी एकूण 4 शिक्षक आज उपलब्ध करून दिले आहेत. समाजहित जपणारे विद्यार्थी निर्माण करून गुणवत्तापूर्ण आणि जीवनोपयोगी शिक्षण देणारी शाळा घडवून विद्यार्थी सक्षम बनवत ते सडवली शाळेचा अभिमान ठरतील याकडे सडवली संघटन, शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या मार्फत लक्ष दिले जाणार आहे. असे विविध उपक्रम राबवून येणारं अकॅडमिक वर्ष संपण्या अगोदर येथील प्रत्येक विद्यार्थी इतर शाळांपेक्षा कसा प्रगत विद्यार्थी होईल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास याच्यासाठी सडवली संघटन, शाळेतील शिक्षक आणि सडवलीचे ग्रामस्थ यांच्या मार्फत एक वेगळा प्रयत्न करून गावाचं वैभव म्हणजेच गावाची शाळा अखंडित ठेवली जाणार आहे. त्यासोबतच पुढील काही कालावधीमध्ये सडवली शाळेचा आदर्श इतर शाळांना प्रेरणादायी ठरणार आहे हे मात्र नक्की. धन्यवाद.